बघत असेल की बँक ऑफ इंडिया, आरसीडी आणि मी वर आलेल्या सरांनी फंडिंगचा विषय काढला. तर बऱ्याचशा आपल्या महिला असतात की ज्या म्हणजे स्किल बरंच आहे त्यांच्याकडे, पण मोठ्या लेवलला किंवा स्टेट लेवलला, डिस्ट्रिक्ट लेवलला कशा प्रकारे जायचं आणि त्यासाठी फंडिंग सगळ्यात मोठी गरज आहे. म्हणजे दोन गोष्टी आपल्याला व्यवसायाला लागतात, एक म्हणजे स्किल आणि दुसरं म्हणजे भांडवल. तर स्किल भरभरून आहे आपल्या सर्वांच्याकडे, पण ते भांडवल कुठून गोळा करायचं किंवा जमा करायचं यासाठी सरकारच्या बऱ्याचशा योजना आहेत. आणि बँकेबाबत म्हणायचं झालं तर आता मगाशी बचत गटाचा थोडासा विषय निघाला असेल, तर बचत गटामार्फत तुम्हाला उमेद अभियानाचा भरपूर मोठा पाठिंबा आहे, ज्यामध्ये 7% एवढ्या कमी व्याज दरानं तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी कर्ज मिळते. त्यासोबत जर बँकेबाबत म्हटला तर मुद्रा नावाची एक योजना आहे, ज्यामध्ये तुमच्या व्यवसायासाठी, कोणत्याही प्रकारच्या व्यवसायासाठी तुम्हाला कर्ज मिळू शकते. अत्यंत छोट्या प्रमाणात तुम्हाला कर्ज मिळू शकते, म्हणजे इव्हन 15,000 पासून 5 लाखापर्यंत तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता. ते सोडून राहिली एक योजना आहे सीएमएजीपी, जे तुम्ही ऐकलं असेल, तर चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, सीएमएजीपी, ज्यामध्ये ग्रामीण भागातील महिलांना 35% पर्यंत सबसिडी द्यायचं काम सरकार करते. अशा अनेक योजना आहेत, पीएमएजीपी आहे, पीएमएफएमवाय आहे. सगळ्या मी आता इथं सांगू शकत नाही की कोणकोणत्या प्रकारच्या आणि किती किती योजना आहेत, पण सीएमएजीपी सारखी योजना ज्यात 35% जर अनुदान मिळत असेल आपल्याला सरकारकडून, 10 लाखाचं कर्ज घेतलं तर जवळजवळ 3.5 लाख रुपये सरकार भरला आहे. तर अशा अनेक योजना आहेत ज्या तुम्हाला फंड रेज साठी खूप गरजेच्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. म्हणजे आता पूर्ण सांगण्यापेक्षा जर कधी आरसीडीच्या ऑफिसला भेट द्या, कारण मी आता आल्यानंतर बघितलं असेल की आमच्या आरसीडीच्या जवळजवळ एक 7-8 ट्रेनी बसलेले आहेत. तर भेट दिला तर त्या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती मिळून जाईल. आणि ऑनलाईन जरी तुम्ही सर्च केला किंवा युट्यूब वरती जरी टाकला तरी त्या बऱ्याचशा गोष्टी मिळतील. तर सीएमएजीपी सारखी योजना आहे, त्याचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा असं मला प्रामुख्याने वाटते फंड रेजिंगच्या बाबतीत.